जर शिवसेनेची घटना नव्हती तर तो पक्ष विसर्जित का केला नाही, तो एकनाथ शिंदे यांना का दिला? काय युक्तिवाद करतात? जो पक्ष बाळासाहेबांनी अनेक शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून वाढवला, तो पक्ष विसर्जित का केला नाही? विसर्जित केला पाहिजे होता असा युक्तिवाद युबीटीतर्फे संजय राऊत हे फेकूचंद आहे. त्यांनी आतापर्यंत काही किती वेळा वेगवेगळे गौप्यस्फोट केलेले आहेत. कसं आहे की नरेश मस्के प्रत्येक वेळी आपल्याला उत्तर देतो. भोंगा वगैरे शब्दांची निर्मिती ही नरेश मस्केनी केलेली आहे. त्यामुळे माझ्यावरचा राग त्यांचा समजू शकतो मी, परंतु अख्ख्या शिवसेनेला माहित नाही ज्या दिवशी राज्यसभेचं त्यांना पुन्हा एकदा तिकीट लवकर डिक्लेअर करत नव्हते, त्यावेळी उद्धव ठाकरे सोडा रश्मी वहिनींच्या संदर्भात संजय राऊत किती शिव्या घालत होते हे अख्ख्या शिवसेनेला माहित आहे. त्यांचं नाव डिक्लेअर करण्याकरता उशीर लावला. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं आणि स्वतःच्या भावाला मंत्रीपद दिलं नाही आणि उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नाहीत, त्यावेळी शिवसेनेतल्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये मीटिंग घ्यायला लावली आणि उद्धव ठाकरेंना विरोध करा आणि माझं नाव मुख्यमंत्री पदासाठी घ्या याकरता कोण कुभांड रचत होतं हे अख्ख्या शिवसेनेला माहित आहे. आणि संजय राऊत साहेब एकनाथ शिंदे सोबत जाणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा प्रमुख हा नरेश मस्के आहे. उद्धव ठाकरे यांनी ज्या दिवशी एकनाथ शिंदे साहेबांनी पाऊल उचललं त्यावेळी मला फोन केला. त्यावेळी मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, मी मातोश्रीला जाऊन पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांसमोर गेलो नाही. मी स्पष्ट सांगितलं, मी एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहे, मी तुम्हाला भेटायला येणार नाही. 15 दिवस अगोदर एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका घेतली, त्यावेळी मला वर्षा बंगल्यावरती बोलावलं होतं. त्यावेळी सुद्धा मी स्पष्टपणे, आणि तुम्हाला हे माहित आहे, स्पष्टपणे सांगितलं, एकनाथ शिंदे साहेबांवरती तुम्ही जो काय अन्याय करताय तो करू नका. तुम्ही त्यांना बोलवा, जे काही गैरसमज झाले असतील ते दूर करा, पण पक्षाला एकनाथ शिंदे साहेबांची गरज आहे. आणि राऊतसाहेब अयोध्या दौरा होता, त्यावेळी तुम्ही स्पष्टपणे एकनाथ शिंदे साहेबांच्या समक्ष मला सांगितलं की नरेश, विधान परिषदेकरता तुझं नाव आहे, परंतु उद्धव ठाकरे ज्यावेळी हमशा पाडवी यांना तुम्ही विधान परिषदेचं तिकीट दिलं, अयोध्येच्या राम जन्मभूमीच्या भूमीत तुम्ही जर मानत असेल तर तुम्ही त्याची शपथ घेऊन सांगा. परंतु उद्धव ठाकरे म्हणतात की एकनाथ शिंदे यांनी जर भूमिका घेतली, ते जर बाजूला गेले तर नरेश मस्के सुद्धा त्यांच्या सोबत जाईल. त्यामुळे नरेश मस्के यांना विधान परिषद द्यायची नाही. हा निरोप किंवा ही गोष्ट तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या समक्ष मला अयोध्येत सांगितलेली आहे. कसल्या गप्पा मारताय? आणि तुम्ही जर खरंच बाळासाहेबांना मानत असाल तर मी जर तुम्ही म्हणालात की नरेश मस्केंची पत्र आहेत, एक जरी पत्र दाखवा, एक जरी माझं पत्र असेल तर तुम्ही तरी राजीनामा द्या, नाहीतर मी तरी राजीनामा देतो. कसल्या गप्पा मारताय? तुमची आम्ही रिस्पेक्ट ठेवतो एक सिनियर लीडर म्हणून, परंतु आमची जी बंद मूठ आहे ना, ती मूठ बंद राहू द्या. एकनाथ शिंदे साहेबांनी भूमिका घेतली, त्या 2 दिवस तुम्ही मला काय फोन करत होतात, रोज मला सकाळ संध्याकाळ फोन करून काय बोलत होतात हे तुम्हीच जाहीर करा. मी नाही जाहीर करत. मी नव्हतो तुम्हाला फोन करत. तुमचा कॉल रेकॉर्ड काढा आणि तुम्ही मला फोन करत होतात आणि काय काय बोलत होतात ते मला जाहीर करायला लावू नका. कशासाठी? नरेश मस्केवरती तुम्ही कितीही टीका करा, 50 माणसं ठेवा सोशल मीडियाचंही नरेश मस्केवर टीका करण्याकरता, परत नरेश मस्केने जी भूमिका घेतलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत ते आहे आणि कायम राहणार, हे लक्षात ठेवा.
तुम्ही बोलताना असं म्हटलं की ठाकरेंना शिवाय मध्ये संजय राऊत विचारा, कित्येक खासदारांना विचारा, त्यांचं नाव जाहीर करण्याकरता उशीर लावत होते तेव्हा उद्धवजींपासून कशा पद्धतीने शिव्यागाळी करत होते हे अख्ख्या शिवसेनेला माहित आहे. हो, कशाला उगाच गप्पा मारताय? आम्ही आपला रिस्पेक्ट ठेवतो, आम्हाला बोलायला लावू नका. तुमची काय अडचण होती की त्यांना जावं लागलं, अडचण होती? नरेश मस्के हा खुली किताब आहे, त्यामुळे अडचण आणि ह्या विषय आमचा येत नाही. आम्ही काय तुमच्याकरता काय ते पत्राचाळ आणि हे घोटाळे करणारे आम्ही लोक नाही आहोत. अडचणी तुमच्या आहेत, त्यामुळे हे घोटाळेबाज मध्ये आम्ही नाही आहोत. एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये तुम्ही पत्र लिहिली होती. आता मी तुम्हाला माझं म्हणणं आहे की त्यांनी एकतरी पत्र दाखवावं. हे पत्र मी लिहिलेलं आहे. अशा गप्पा, फुकाच्या गप्पा खूप मारतात. एकतर त्यांनी तरी, माझं जर पत्र असेल तर मी रिझाईन देईन, आणि तेही जर प्रूव्ह करू शकले नाही तर त्यांनी रिझाईन द्या. दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की तुम्ही त्यांच्याकडे हे जे बोलले ते खरंच होतं ना, की तुम्हाला परीक्षेत जरी दिली तुम्ही एकनाथ शिंदे सोबत केला. हो, मी एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत होतो. मी उद्धवजी ठाकरे यांना एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या दिवशी भूमिका घेतली त्या दिवशी पण मला 10 ते 15 फोन होते, वरुण सरदेसाई मार्फत सुद्धा फोन होते. त्यावेळी सुद्धा सांगितलं, त्यांनी मला विनंती केली 2 मिनिटं तरी मातोश्रीवर ये. त्यावेळी पण मी सांगितलं मी मातोश्रीवर येणार नाही, आम्ही शिंदे साहेबांच्या समवेत आहोत. 15 दिवस अगोदर सुद्धा मला बोलवलं होतं ठाण्यामध्ये, नेतृत्व तू स्वीकार. त्यावेळी सांगितलं हा विषय माझा नाही, आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहोत, ती जे भूमिका घेतील त्यांच्या आम्ही सोबत आहोत. अरे हे बघा, माझा मी परिषद देणं आणि घेणं हा विषय नाहीये. कुठल्या स्वार्थाकरता नरेश मस्के एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत गेला नाही. एकनाथ शिंदे साहेब एक संघटनेला खऱ्या अर्थाने पुढे घेऊन जाऊ शकतात. हे शिंदे साहेबांनी भूमिका घेतली त्याच्या अगोदर 15 दिवस ज्यावेळी धर्मवीर चा रिलीज होता, सलमान खान त्यावेळी येणार होते, उद्धव ठाकरे त्या कार्यक्रमाला जाणार नव्हते. मी स्वतः जाऊन त्यांना सांगितलं असं करू नका, शिंदे साहेबांची आपल्याला गरज आहे, पक्ष जर पुढे न्यायचा आहे तर तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांची गरज आहे, तुम्ही अशी भूमिका घेऊ नका, हे सांगणारा नरेश मस्के वर्षा बंगल्यावरती. त्यामुळे ह्या गप्पा तुम्ही मला मारू नका. पवईच्या हॉटेलमध्ये काय घडलं होतं? पवईच्या हॉटेलमध्ये काही आमदारांना यांनी बैठक घ्यायला सांगितली होती, त्यांच्या मागे लागली होती की माझं नाव मुख्यमंत्री पदासाठी घ्या. मग त्याही लोकांनी यांना खुश करण्याकरता एक बैठक घेतली आणि यांना खुश केलं, परंतु तेही लोक या गोष्टी करता हसत होते की या माणसाला झालंय काय. त्यामुळे संजय राऊत, हे तुमचं जे प्रेम आहे ना, हे बेगडी प्रेम आहे. तुम्हाला पूर्ण पक्ष हातात घ्यायचा आहे, काँग्रेस बरोबर हा पक्ष घेऊन जायचा आहे. अरे तुम्हीच सत्यानाश केला या पक्षाचा, तुम्हीच त्यांच्या डोक्यात घातलं बहुतेक मुख्यमंत्री व्हा, आणि या महाराष्ट्राला एक कुचकामी मुख्यमंत्री आपण दिला, आणि काँग्रेस बरोबर नेण्यात जाण्याकरता तुम्ही भाग पडलं. खऱ्या अर्थाने या पक्षाचा जो एकसंघ पक्ष होता त्याचं वाटोळे तुम्ही केलं. शिवसैनिकांचे जे शिव्या शाप आहेत ना, हे तुम्हाला भोगावे लागणार, हे मी पुन्हा एकदा सांगतो. तर त्यांनी म्हणजे हा जो दावा अनेकदा केला जातो की राष्ट्रवादी काँग्रेस आणि सगळं जुळवण्यामध्ये राहुल आघाडीवर होते आणि त्यांना मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार व्हायचं होता. त्यांना मुख्यमंत्री पदाकरता त्यांचं उमेदवार व्हायचं होतं. उद्धवजींच्या गळ्यात माळ घालायची. उद्धवजी स्वभावानुसार त्यामध्ये 24 आवर्स काम करणार नाहीत, आणि त्यानंतर आपोआप ती माळ माझ्या गळ्यात येईल या स्वार्थी हेतूने त्यांनी शिवसेनेचं वाटोळं केलं. उद्धव ठाकरे यांनी तर एकनाथ शिंदे यांना शब्द दिला होता की तुम्हाला हे जगजाहीर आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी जी मेहनत केली, त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मेहनत केली, या संपूर्णपणे आमदारांच्या बैठकीत सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब उमेदवार असतील, आणि नंतर आयत्या वेळी स्वतःचं नाव त्यांनी पुढे केलं. या सर्व कटामागे संजय राऊत यांचा कट होता. संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं तर ते कट एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होऊ नये म्हणून. बघा, पक्ष माझ्या हातात असावा, पक्ष काँग्रेसच्या दावणीला आणि
राष्ट्रवादीच्या दावणीला बांधावा आणि मी म्हणेल तशा पद्धतीने पक्ष चालावा, हा त्याच्या मागचा हेतू 100% असणार. आज सुनावणी होती आहे तुमच्या पक्षाकडून आज कोणती बघा, आमच्या पक्षाला ज्यावेळी संधी देईल न्यायमूर्ती सांगतील त्यावेळी आमचा पक्ष आमची बाजू मांडेल. आता कपिल सिब्बल यांची बाजू मांडणं सुरू आहे, त्यांनी पुन्हा वेळ मागितलेला आहे. आम्हाला ज्यावेळी वेळ मिळेल तेव्हा आम्ही आमची बाजू मांडणार ना. महाराष्ट्रातील 36,000 कंपन्या मागच्या 5 वर्षात बंद पडलेल्या आहेत. आजच्या एक माहिती राजाभाऊ वाले यांच्या पंतप्रधान लोकसभेमध्ये लेखी प्रश्नांतर करण्यात. हे बघा, ह्याच्यामध्ये काही अडथळे असतील. ईज ऑफ बिझनेसच्या माध्यमातून नवीन ऍक्ट, कंपनी ऍक्ट मध्ये सुद्धा सुधारणा होत आहे. ज्या काही छोट्या मोठ्या अडचणी असतात आणि त्याच्यामुळे तांत्रिक गोष्टींमुळे जर काही अडथळे येत असतील तर लवकरच सरकार ते दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे आणि अशा पद्धतीने कंपन्या बंद होणं हे देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने घातक आहे आणि सरकार याला कुठेही त्याच्या कंपन्या बंद करण्याच्या पाठीशी नाही. तर कंपन्या जास्तीत जास्त उद्योग या देशात सुरू व्हावे या भूमिकेचं सरकार आहे. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, कालच्या युक्तिवादामध्ये अशा पद्धतीने युबीटीच्या बाजूने युक्तिवाद केला गेला. जर शिवसेनेची घटना नव्हती तर तो पक्ष विसर्जित का केला नाही, तो एकनाथ शिंदे यांना का दिला? काय युक्तिवाद करतात? जो पक्ष बाळासाहेबांनी अनेक शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून वाढवला, तो पक्ष विसर्जित का केला नाही? विसर्जित केला पाहिजे होता असा युक्तिवाद युबीटी तर्फे करण्यात आला. शिवसेना संपवण्याच्या दृष्टीने युक्तिवाद केला जातोय. निशाणी गोठवली का नाही? निशाणी एकनाथ शिंदेना दिली ती आम्हाला द्यावी अशा पद्धतीची मागणी नाही, तर ती गोठवली का नाही हे संजय राऊतांचं डोकं आहे. त्यामुळे युबीटी, बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची निशाणी संपवण्याच्या दृष्टीने हे त्यांचं जे काही चाललेलं काम आहे हे काँग्रेस वाढवण्याकडे हा त्यांचा जो कल आहे हा दिसून आलेला आहे. त्यांच्या सुनावणीत त्यांनी असं म्हटलं की 2018 घटना जी आहे ती अलोकतांत्रिक आहे असं समजून त्यांनी युक्तिवाद केला. एक प्रकारे त्यांनी मान्य केलं. हे बघा, ठाकरेंच्या वतीने, युबीटीच्या वतीने जो युक्तिवाद केला गेला, तुम्ही पक्ष विसर्जित का केला नाही, एकनाथ शिंदे यांना का दिला? तो विसर्जित करायला पाहिजे होता. अरे अशी भूमिका येऊच कशी शकते? पक्ष विसर्जित का केला नाही निवडणूक आयोगाने असा प्रश्न विचारला जातो. जो पक्ष लाखो शिवसैनिकांच्या घामातून, कष्टातून, रक्तातून, मेहनतीतून, बाळासाहेबांच्या मेहनतीतून तयार झालेला आहे, तो पक्ष विसर्जित का केला नाही निवडणूक आयोगाने? अशा पद्धतीचा युक्तिवाद केला जातो. शोकांतिका आहे.